नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या 8 ते 10 दिवसापासून तुमच्या कानावर एक बातमी आली असेल की एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये भाकरी फिरवणार. एकनाथ शिंदे आपले जे मंत्री आहेत, आमदार आहेत, यांच्या परफॉर्मन्सवर लक्ष ठेवणार आहे. ज्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही त्यांच्याकडनं कदाचित मंत्रिपदसुद्धा काढून घेतलं जाईल किंवा आमदारांकडे जी काही जबाबदारी असेल ती जबाबदारी त्यांच्याकडनं काढून घेतला जाईल. पण याच्या पुढच्या काळामध्ये परफॉर्मन्स ओरिएंटेड कामच झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं एकनाथ शिंदे आता सगळं प्लॅनिंग करतायत. अशा पद्धतीची बातमी आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. अर्थात त्याला कारणंही तशीच आहेत. शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद हे आता काही ठिकाणी उफाळून यायला लागलेले आहेत आणि त्यातलं जर आपण बघितलं उदाहरण तर ते मराठवाड्यामध्ये आपल्याला चित्र खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळत आहे. नांदेडमध्येही तसाच काहीसा प्रकार आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र सत्ता संघर्ष पेटलेला आहे. सत्ता संघर्ष आता टोकाला गेलेला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तो इतका टोकाला का गेला आहे आणि आता एकनाथ शिंदेंनी त्यावर उपाययोजना म्हणून श्रीकांत शिंदेंना तिथे पाठवलं आणि श्रीकांत शिंदेंनी जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये काय झालं हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स या जरूर टाका. तुमच्या सगळ्या कमेंट्स मी वाचत असतो. मंडळी, आता सध्या एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडवर आले. त्यांना यायला पाहिजे, कारण छत्रपती संभाजीनगर, ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला आठवत असेल ती अगदी बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली, मुंबईमध्ये जेव्हा शिवसेना रुजली, त्यानंतर जर का मुंबईच्या बाहेर शिवसेना कुठे जर का वाढवली, पहिली शाखा जर काढण्यात आली असेल तर ती त्यावेळेच्या औरंगाबादमध्ये आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. संभाजीनगरमध्ये कायमच शिवसेनेला एक पूरक वातावरण राहिलं आहे. तिथला मतदार हा कायम शिवसेनेबरोबर राहिलेला आहे. आत्ता देखील एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेतनं फुटून जेव्हा बाहेर पडले त्यांच्याबरोबर 40 आमदार फुटले आणि मग आता एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे या शिवसेनेला सुद्धा याच छत्रपती संभाजीनगरनी एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आजचं देखील आपण तिकडचं जर एकूण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतलं बलाबल जर बघितलं आपण तर ते आपल्याला बघायला मिळतं की आज एक खासदार म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक खासदार हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आहे. 6 आमदार आहेत, 13 नगरसेवक आहेत आणि 21 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. इतकं मोठं असं चांगलं संख्याबळ हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. पण मग असं असताना नेमकं तिथे अस्वस्थता का आहे, तिथे सत्ता संघर्ष कोणता पेटलेला आहे, तर गेल्या काही महिन्यांपासून एक नाव आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधनं जे चर्चेत असलेलं बघायला मिळतं आहे ते म्हणजे मंत्री संजय शिरसाट यांचं. ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीसुद्धा आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून जे त्यांचं नाव जे येतं आहे ते भ्रष्टाचाराच्या मुळे वर येतं आहे. तिथलं जे विट्स हॉटेल आहे या विट्स हॉटेलच्या खरेदी प्रकरणामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाचं नाव गोवलं गेलेलं आहे. जमिनीचा काही व्यवहार आहेत ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. अशी अनेक प्रकरणं ही संजय शिरसाटांच्या बाबतीमध्ये समोर आलेली आपल्याला बघायला मिळालेली आहेत. मधल्या काळामध्ये अगदी त्यांच्यावर कारवाई होणार की काय अशी स्थिती निर्माण झालेली होती. पण एकनाथ शिंदेंनीच कुठेतरी ही कारवाई रोखलेली आहे. परंतु एवढं सगळं होऊन सुद्धा एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद जे आहे हे संजय शिरसाटांना दिलं. पण संजय शिरसाटांचं एकूणच जर का कारभाराची पद्धत आपण बघितली, तुम्ही कधी संजय शिरसाटांशी बोललात तर तुम्हाला त्यातनं जाणवेल एकला चलो रे, आपण जे काही निर्णय घेऊ तेच सगळ्यांनी मान्य केले पाहिजेत अशा पद्धतीची एक एकला चलोरेची एक भूमिका ही संजय शिरसाटांची आपल्याला बघायला मिळाली आणि त्यामुळे ही नाराजी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. ही नाराजी विधानसभेच्या निवडणुकीपासून आहे, ही नाराजी महापालिकेच्या निवडणुकीपासून आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी संभाजीनगरमध्ये गेलो होतो, आमची टीम तिथं गेलेली होती. तेव्हा देखील आम्ही संजय शिरसाटांच्या बंगल्यामध्ये गेलो होतो. बापरे, काय तो बंगला, काय तो थाट, म्हणजे ते सगळं बघून तर आपले डोळे दिपून जातात की
सामान्य जनता जी आहे, जी या सगळ्यांना मतदान करते, त्या जनतेचे हाल काय आहेत आणि मग या मंत्र्यांचा हा सगळा थाटबाट बघितल्यानंतर आपले डोळे दिपून जातात. तर आम्ही संजय शिरसाटांच्या घरी तेव्हा गेलो होतो, त्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा केलेला होता. पण या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या लक्षात एक गोष्ट आली की या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी या दोघांनाही तिकीट देण्यात आलेलं होतं. म्हणजे बघा, एकाच घरामध्ये संजय शिरसाट हे मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, आता त्यांच्या घरामध्ये पुन्हा 2 तिकीटं, मुलाला आणि मुलीला, वेगवेगळ्या वॉर्ड्समधून. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या प्रचारामध्येच संजय शिरसाटांची सगळी ताकद ही एकवटली की काय, हा प्रश्न आपल्याला पडावा अशा पद्धतीने फक्त त्या दोघांच्या प्रचाराकडेच संजय शिरसाटांचं लक्ष होतं. आता बाकी महापालिकेमध्ये अनेक नगरसेवक उभे आहेत आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, पण या सगळ्यांमध्ये संजय शिरसाटांनी कुठेही लक्ष घातलेलं दिसत नाही आहे. अशा पद्धतीची स्थिती ही संभाजीनगरमध्ये उद्भवलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेंच्या कानावर आल्या आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पद्धतीचं एक नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे, याला थोपवण्यासाठी संभाजीनगरची सगळी जबाबदारी आपले चिरंजीव श्रीकांत शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर दिली. श्रीकांत शिंदे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठवाड्याचा दौरा त्यांनी केला. नांदेडमध्ये सुद्धा त्यांचा एक कार्यक्रम होता. त्याही कार्यक्रमामध्ये त्यांना तिकडे एक नाराजी बघायला मिळाली. ती नाराजी म्हणजे नांदेडमध्ये, ती नाराजी म्हणजे तिथले जे आमदार आहेत नांदेडचे बालाजी कल्याणकर, या बालाजी कल्याणकरांच्या बद्दल खूप नाराजी तिथे आहे स्थानिकांमध्ये. आणि त्याचप्रमाणे स्वतः तिथले जे खासदार आहेत मराठवाड्याचे संतोष बांगर यांच्याकडून सुद्धा श्रीकांत शिंदे यांना बालाजी कल्याणकरांच्या बाबतीमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळालेला आहे. म्हणजे काय की कोणतीही गोष्ट ऐकली जात नाही आहे कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, अशा पद्धतीचा नाराजीचा सूर तिकडे आहे. जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये श्रीकांत शिंदे आले, त्यांनी बैठक घेतली. त्यांनी बैठकीमध्ये संजय शिरसाटांना बोलवलं. त्याचप्रमाणे आता जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत त्यांनाही बोलवलं, काही महत्त्वाचे सदस्य. त्याचप्रमाणे उपमहापौर जे आहेत, उपमहापौर आहेत राजेंद्र जंजाळ, त्यांनासुद्धा बोलवून घेतलं. कारण राजेंद्र जंजाळांच्या खूप तक्रारी या संजय शिरसाटांच्या बाबतीमध्ये आहेत. त्यांनाही बोलवून घेतलं, काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्यासमोर बैठक झाली. पण या बैठकीमध्ये श्रीकांत शिंदेंच्या समोर राजेंद्र जंजाळ यांनी अक्षरशः संजय शिरसाटांच्या विरोधामध्ये जे काही त्यांना वाटतंय त्या सगळ्या गोष्टी त्यांनी थेट मांडलेल्या आहेत. काय त्यांनी मांडणी केली आहे या बैठकीमध्ये, म्हणजे श्रीकांत शिंदे समोर बसलेले आहेत आणि राजेंद्र जंजाळ सांगतायत की संजय शिरसाट हे केवळ आपलं कुटुंब आणि आपल्या जवळची जी लोक आहेत त्यांच्यासाठी काम करताना बघायला मिळत आहेत. आत्ताच्या या महापालिका निवडणुकांमध्ये फक्त स्वतःच्या मुलाचं आणि मुलीचंच त्यांनी प्रचारामध्ये काम केलं आहे. त्याच्यासाठी जो काही पैसा लागेल तो त्यांनी पुरवलेला आहे. का आज छत्रपती संभाजीनगरमध्ये इतर नगरसेवक नव्हते, आज पालकमंत्री आहेत संजय शिरसाट, पण त्यांनी इतर लोकांसाठी काय काम केलं हे त्यांनी सांगावं, अशा पद्धतीचा थेट आरोप हा जंजाळांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पूर्णतः संजय शिरसाटांनी दुर्लक्ष केलं, ते फिरकले नाहीत, हा आरोप त्यांनी केलेला आहे. इवन जंजाळ असं म्हणतात की मी जेव्हा महापालिकेच्या निवडणुकीला उभा होतो तेव्हा मला पाडण्यासाठी आणि माझे जे काही उमेदवार आहेत बाकीच्या ठिकाणचे वॉर्डांमधले त्यांना पाडण्यासाठी संजय शिरसाटांनी काम केलं. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी निधी पुरवला आणि आम्हाला पाडलं जावं यासाठी काम केलं, असा गंभीर आरोप हा राजेंद्र जंजाळ यांनी केलेला आहे. याशिवाय ते असंही म्हणालेले की अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आपली आपली कामं घेऊन त्यांच्या बंगल्यावर जातात, पण बंगल्यावर गेल्यानंतर या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना चांगली वागणूक मिळत नाही, हे देखील जंजाळांनी श्रीकांत शिंदेंच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. एकूण एवढा सगळा आरोपांचा पाढा वाचला गेल्यानंतर संजय शिरसाट अस्वस्थ झाले. श्रीकांत शिंदेंनी त्यांना विचारलं या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे.
तेव्हा संजय शिरसाटांनी आपल्यावर होत असलेले सगळे आरोप हे कसे चुकीचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि श्रीकांत शिंदेंना त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही मुंबईकडनं पाहिजे तर एक टीम पाठवा, या सगळ्याची चौकशी करा, असं म्हणून त्यांनी तो प्रसंग टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण श्रीकांत शिंदेंकडे जो काही मेसेज जायचा आहे तो मेसेज गेलेला आहे आणि श्रीकांत शिंदे तिथे जे बोललेत त्यांच्या भाषणामध्ये ते फार महत्त्वाचं आहे की तुम्ही संतोष बांगरांच्या कामाकडे बघा. संतोष बांगर कशा पद्धतीने काम करतायत, पक्षवाढीसाठी काम करतायत, आपल्या आमदार पदाधिकाऱ्यांसाठी काम करतायत. त्या संतोष बांगरांच्या कामाचा आदर्श तुम्ही ठेवा आणि तशा पद्धतीचं काम तुम्ही करा. हे संजय शिरसाटांच्या समोर श्रीकांत शिंदेंनी सुनावलं आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही आहेत. श्रीकांत शिंदे असंही म्हणालेले आहेत की सगळ्या गोष्टी आता मला कळायला लागलेल्या आहेत आणि हे अत्यंत गंभीर आहे. मी या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेंच्या कानावर घालणार आहे आणि त्यामुळे संजय शिरसाट हे प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत. कारण आगामी काळामध्ये जसं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत की आगामी काळामध्ये ज्याचा परफॉर्मन्स त्याच्याकडेच त्याचं पद राहील, अन्यथा त्याची जबाबदारी त्याच्याकडनं काढण्यात येईल, दुसऱ्याला ती जबाबदारी दिली जाईल. त्यामुळे जेव्हा एकनाथ शिंदे आता भाकरी फिरवतील तेव्हा संजय शिरसाट हे पहिले टार्गेट असतील अशी एकूण चर्चा आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं आहे. पण एकूण या बैठकीमध्ये जर का आपण बघितलं तर संदीपान भुमरे हे हिरो ठरलेले आहेत तर संजय शिरसाट हे विलन ठरताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता जेव्हा शिवसेनेमध्ये भाकरी फिरवली जाईल तेव्हा संजय शिरसाटांसारखे अजून कुणाचे नंबर लागतायत का आणि संजय शिरसाटांचा सुद्धा नंबर लागतोय का हे बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. पण ज्या शिवसेनेला कायम मराठवाड्यामधनं छत्रपती संभाजीनगरमधनं ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे ते बघता एकनाथ शिंदेंना या ठिकाणी अत्यंत गांभीर्याने इथे काही बदल करावे लागणार आहेत आणि ते बदल करतील असं देखील संकेत हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं मिळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये काय बदल होत आहेत, संजय शिरसाटांचं मंत्रिपद टिकतंय का, त्यांच्याकडे पालकमंत्रीपद राहतंय का, या सगळ्याच गोष्टी बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.